दंड प्रणाम. मायबाप हो, प्रत्येक वास्तविक बंधू भगिनीची एक इच्छा असते की मी ह्या पंथात आले, महानुभाव संप्रदायात आले, तर मला 9 प्रकरणे समजायला हवे. आणि खरंच मायबाबा, महानुभाव संप्रदाय हा ज्ञानपंथ आहे. आणि ह्या ज्ञानपंथात असून जर आपल्याला ह्या पंथाचं ज्ञान झालं नाही, परमेश्वराचं ज्ञान झालं नाही, तर आपल्याला जसं म्हणजे एका साखरेच्या पोत्यात कोंडलं आहे, परंतु ती साखर खायची अक्कल नाही, असं आपलं होईल. मग त्यामुळं महानुभाव संप्रदायाचं स्वामीनं सांगितलेलं 9 प्रकारचं ज्ञान, 9 प्रकरणाचं ज्ञान प्रत्येक माणसाला यायला हवं, प्रत्येक माणसाला समजायला हवं. परंतु ते समजण्यासाठी अडचण येते की काही सांकेतिक शब्दाची. समजा देवतेचे जवळ असलेले पंचप्रकार हे कळत नाही आपल्याला. आत्मोपास्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, याग म्हणजे काय, तीर्थ अनादिआद्या म्हणजे काय, हे काही गोष्टी कळत नाहीत. तर ह्या समजून देण्याचा प्रयत्न मी ह्या ब्रह्मविद्येचे गमक नावाच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आजपर्यंत असं एकत्रितरित्या म्हणजे समजून सांगण्यासाठी समजण्यासाठी लिहिलेलं हे एकमेव पुस्तक आहे, प्रथमच लिहिलेलं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकात मी ब्रह्मविद्येचे गमक म्हणजे गुपित. तर ब्रह्मविद्येचं गुपित काय आहे, ब्रह्मविद्या का समजत नाही आपल्याला, तर ते गुपित मी उघडं केलं आहे मायबाबा. आणि ते गुपित ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगून दिलेलं आहे. तर ते मी तुम्हाला आज सांगतो मायबाबा. थोडा व्हिडिओ मोठा होईल, परंतु व्हिडिओ सोडू नका, स्किप करू नका, पहा आणि वाचा, आणि तुम्हाला त्या 9 प्रकरणं समजू शकतात. तर मायबाबा, पहिलं मी काय दिलं याच्यात की 9 प्रकरण कोणचे. लोकांना 9 प्रकरण समजत नाही. ते म्हणजे पूर्वीला बी 9 प्रकरण म्हणतात, पंचकृष्णाला पंचनामाला बी 9 प्रकरण म्हणतात. आणि 9 प्रकरणं हे वेगळे आहेत, हे केशववासानं आपल्याला सांगून दिलेलं आहे. तर 9 प्रकरणं कोणचे, तर अन्यायवृत्ती, युगधर्म, विद्यमान, संहार, संसरण, आस्तिपरी, निर्वचन, महावाक्य आणि उद्धरण, असे हे 9 प्रकरणं आहेत बाळा. तर हे 9 प्रकरणं आपल्याला शिकायचे. तर हे 9 प्रकरणं शिकण्यासाठी पुढील सांकेतिक शब्द इथून पुढचे ते फक्त 20 पानापर्यंत सांकेतिक शब्द आहेत. ते आपल्याला जर पाठ झाले मायबाबा, तर आपल्याला सगळं 9 प्रकरण घेऊ शकतं. तर पहिला शब्द मी दिला आहे, देवतेजवळ असलेले पंचप्रकार. देवतेजवळ बी पंचप्रकार आहेत आणि परमेश्वराजवळ बी पंचप्रकार आहेत. कोणते आहेत पंचप्रकार? ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, प्रकाश आहे. तर हे देवतेजवळ हे पंचप्रकार सामर्थ्यरूप आहेत, आणि परमेश्वराजवळ हे पंचप्रकार स्वरूपिक व सामर्थ्यरूप आहेत. आता दुसरं, देवतेचे 9 थवे. देवतेचे 9 थवे कोणते येतात? कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकुंठ, शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य. तर कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय सुकुंडीच्या 9 कोटी, शिराब्दीच्या 1.25 लक्ष, अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य 1, अशा 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. तर देवताची आपल्याला किती देवता येतात? 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. परंतु सगळ्या देवताची नावे आपल्याला माहीत नाही, सर्वज्ञानं सांगितली नाही. फक्त 35 देवतेची नावं सांगितलेली आहेत. तर मायबाबा, ते तुम्हाला सांगतो. तर कर्मभूमीच्या फक्त किती देवता येतात? 13 कोटी. त्यापैकी 4 देवता आपल्याला ते नाव माहीत आपल्याला आहेत, खुली, मैराळी, हा, हो. अष्टदेवनीच्या 13 कोटीपैकी फक्त 8 देवतेचे नाव माहीत आहेत, देव, देवी, चिडा, चिटूक, वीर, भौतिक, 101 सिरी. अंतराळीच्या 13 कोटी देवता, फक्त तिथले 6 देवतेचे नाव माहीत आहेत आपल्याला, चित्रा, विचित्र, चित्रांगद, माधव, गणपती, सरस्वती. स्वर्गाच्या 33 कोटी देवता आहेत, पण फक्त 3 देवतेचे नाव माहीत आहेत आपल्याला, इंद्र, चंद्र, सूर्य. सत्यकाय सुकुंडीच्या 1.25 लक्ष, सत्यकाय सुकुंडीच्या 9 कोटी देवता आहेत, पण तिथं फक्त 3च देवतेचे नाव माहीत आहेत आपल्याला, ब्रह्मा, विष्णू, महादेव. आणि शिराब्दीच्या 1.25 लक्ष देवता आहेत, पण तिथं आपल्याला एकच देवतेचं माहिती आहे, शेषशय्या नारायण. तर
अष्टभैरवाच्या 8 देवता आहेत. तर त्या 8ही देवतेचे नाव आपल्याला माहिती आहेत. कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव. विश्वरूप एकच देवता आहे आणि ती विश्वदेवता तिचं नाव आहे. आणि चैतन्य एकच देवता आहे, तर चैतन्य देवता असं नाव आहे. असे एकूण 35 देवताची नाव आपल्याला माहिती आहे. आता जेवढ्या देवता येतात, किती येतात? 81 कोटी 1,10 देवता आहेत, तेवढ्या त्यांच्या विद्या येतात. पण मायबाबा फक्त आपल्याला 17च विद्याची नाव माहिती येतं. तर कोणत्या विद्याचे नाव माहिती येतं? इंद्राची अंकुशमुद्रा, चंद्राची प्रल्हाद विद्या, सूर्याची छायाबीन, ब्रह्माची शंकरी, विष्णूची शुद्ध, महादेवाची शांभवी, शेषनारायण वेदवंती, कराळी नाद, विक्राळी बिंदू, उमापती कळा, पशुपती ज्योती, सदाशिव लो, ब्रह्मा अवस्था, विष्णू आनंद, महादेव आवेशू, विश्वदेवता समळ शांभव आणि चैतन्य शुद्ध शांभव. अशा 17 देवतांच्या विद्येची नाव आपल्याला माहीत आहे. मायबाबा, तर हे जे देवता आहे, देवताच्या विद्या येतात, तर ह्या 81 कोटी 1,10 विद्या येतात. तर याचे 4 गट केले. 4. तर हे पहिला गट आहे आणव, दुसरा मानव, तिसरा शक्ती, चौथा शांभव. तर आणव गटामध्ये 1 ते 4 देवतेच्या म्हणजे 72 कोटी देवतेच्या विद्या येतात. आणि मानवमध्ये 5 ते 6 म्हणजे 9 कोटी 1,00,000 देवतेच्या विद्या येतात. आणि शाक्त्यामध्ये फक्त 8 विद्या येतात. म्हणजे अष्टभैरवाच्या 8 विद्या आणि शांभवमध्ये 2 विद्या, एक शुद्ध शांभव आणि एक समळ शांभव, अशा 2 विद्या येतात. बाबा 1 ते 4 स्थानीच्या ज्या देवता येतात त्यांच्या विद्यांना शिल्पविद्या असे म्हणतात. आणि 5 ते 9 स्थानीच्या देवता आहेत त्या देवतेच्या विद्यांना स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या म्हणतात. असं आता चैतन्य माया नावाची देवता आहे, तर ती सगळ्यात उंच देवता आहे. परा आहे तिचं नाव, परा म्हणतात तिला. तर चैतन्य मायाच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक तममाया आणि हरित माया. तर सर्व जीव त्या तमामध्ये पडलेले असतात. मायबाबा, सर्व जीव त्या तमामध्ये पडलेले असतात. तर माया जीवाला त्या तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंशी बघते आणि प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. मायबाबा, इथं संलग्न आपल्याला कळून घ्यायला संलग्नाची व्याख्या कळाली, तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हा आपल्याला संलग्न कळतच नाही, पण इथं याच्यानुसार आपल्याला कळतो. संलग्नाला 5 नावे आहेत. तर संलग्न, चैतन्यमायचा अंश, चैतन्य, विदेह आणि आत्मा असे 5 नाव आहेत. तर मायबाबा, आता जसे देवतेचे 2 देवता जे आहेत त्या मायाच्या स्वरूपाचे जसे 2 विभाग आहेत, तसे परमेश्वरच्या स्वरूपाचे देखील 2 विभाग आहेत. एक ईश्वर आणि दुसरं ब्रह्म. ईश्वराला कैवल्य म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष असे म्हणतात. तर मायबाबा, पूर्वभजन आणि भूतभजन असे 2 भजन आहेत. तर पूर्वभजन म्हणजे परमेश्वर अवतार धारण करून आले, त्यांच्या ठिकाणी आपल्याला जर भजन घडलं त्याला मायापूर भजन म्हणतात. आणि कोणीही जीवाच्या ठिकाणी आयतूक भूतभजन घडलं तर त्याला भूतभजन असे म्हणतात. भूतभजनानं ज्ञान होतं आहे आपल्याला आणि ज्ञानानं ब्रह्माची प्राप्ती होती. आणि मायापूर भजनानं आपल्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त होतं आहे आणि प्रेमानं कैवल्याची प्राप्ती होते. असं हे परमेश्वराच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. तर मायबाबा, आता नंतर युग धर्म सुरू होतो. तर 4 युग आहेत. कृतयुग, त्रेतयुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता 32 लक्ष कलियुग, 16 लक्ष त्रेतायुग, 8 लक्ष द्वापारयुग आणि कलियुग 4 लक्ष, असे 60 लक्ष वर्ष होतात. तर जीवाला 60 लक्ष वर्ष ह्या पृथ्वीवर म्हणजे सृष्टीत राहता येते. आणि 60 लक्ष वर्ष झाले की त्या जीवाला म्हणजे जर त्यानं परमेश्वराची प्राप्तीचा उपाय केला नाही तर त्याला चौकडीला जावं लागते. चौकडी नावाची नाटकात जावं लागते. तर मायबाबा, हे असं हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर मायबाबा, आता नंतर बघा काय आत्मोपासनी म्हणजे काय. आत्मोपासनी म्हणजे संलग्नाची उपासना. संलग्नाला 5 नावं आपण पाहिले की त्याला आत्मा नाव आहे. आत्मा म्हणजे आत्मोपासनी. त्या आत्मोपासनी म्हणजे काहून त्याला आत्मा नाव आहे म्हणून आत्मा म्हणजे संलग्नाची उपासना. आणि भक्ती म्हणजे काय, आई वडील गुरु मोठ्या भावाची सेवा त्याला भक्ती म्हणतात. याग म्हणजे काय, यज्ञ करणे. तीर्थ म्हणजे काय, ज्या तळ्यात नदीत देवताचा विग्रह केलेला आहे त्या पाण्याला तीर्थ असे म्हणतात. 3 तीर्थ आहेत, लोणार, पैठण आणि वाराणसी. लोणारला विष्णूचा विग्रह केलेला आहे, पैठणला ब्रह्मदेवाचा विग्रह केलेला आहे
आणि वाराणसीला महादेवाचा विग्रह केलेला आहे. क्षेत्र म्हणजे देवताची मंदिर, व्रत म्हणजे उपास तपास करणे, दान म्हणजे दान देणे. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे बाय बाबा. आता युगाचे धर्म आहेत, युग 4 येतं आणि 4 युगाचे 4 धर्म आहेत. तर कृतयुगाचा धर्म आत्मवास्ती आहे, त्रेताचा भक्ती आहे, द्वापारीचा याग आहे आणि कलियुगाचा तीर्थक्षेत्र व्रतदान धर्म आहे. आता ह्या 4 युगाच्या धर्मानुसार आपल्याला 6 देवतेची प्राप्ती होते. 6 म्हणजे कर्मवी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकुट आणि माय, चैतन्य माय, अशा 6 देवतेची प्राप्ती होती. राहतात 3 देवता, विश्वरूप, अष्टभैरव आणि श्रीरामजी, अशा 3 देवतेच्या. बैर्यागाचं नाव काय मग? आगम बैर्याग आहे. तर 4 युग असं हे लक्षात ठेवायचं आपण. तर 4 युगाचे आधर्म बघा. तर कृतयुगाचा आधर्म भक्ती आहे, त्रेताचा याग आहे, द्वापारीचा तीर्थक्षेत्रदान आहे आणि कलियुगाचा आधर्म हिंसा आहे. असे हे आपल्याला माहीत पाहिजे माय बाबा. आता नंतर 4 नित्यपदार्थ आपल्याकडं महत्त्वाचे 4 नित्यपदार्थ. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे 4 नित्यपदार्थ आहेत. 4 ज्ञान, शब्द ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. 4 दानं, लीळादान, सबोधदान, द्रवणादान, कळलेलं, असे 4 दान आहेत. जीवाचे 8 स्वभाव. तर मळ, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, सुधा, पिपासा असे प्रत्येक माणसाचे 8 स्वभाव आहेत. मायेने जीवावर केलेल्या 8 प्रक्रिया. तर विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी, लोटी अशा 8 प्रक्रिया माया जीवावर करते. आता माया जीव एवढा सूक्ष्म आहे की तो परमेश्वराशिवाय मायाला देखील दिसत नाही. माया त्याला अनादेवतेद्वारे बघते आणि इतर देवता त्याला मळाद्वारे बघतात. तर मळ हे कोणचे आहेत मग देवतेचे मळ? तर विखो, इंद्रिय, अंतःकरण. नित्याधिक्रमे जर पाहिलं तर विखो, इंद्रिय, अंतःकरण, देह, विधेय. विखो म्हणजे 1 ते 4 देवतेच्या मळाला विखो म्हणतात. इंद्रिय 5 आणि 6 देवतेच्या मळाला इंद्रिय म्हणतात आणि अष्टभैरवाच्या मळाला अंतःकरण म्हणतात. विसोद देवतेच्या मळाला देह म्हणतात आणि मायाच्या मळाला विदेह असे म्हणतात. विदेह किंवा त्याला म्हणतात आद्यमळ. तर मायाबाबा असे हे मळ आहेत. तर असे हे मळ आहेत मायाबाबा. आता माया जीवाला काय करते? आद्यमळ लावते आणि हरितात लोटे आणि हरितात आल्यावर जीव काय करतो? आपल्या जीव स्वरूपावर मळ लावून घेतो. तर कोणते मळ लावून घेतले? प्रथम आद्यमळ लागला, नंतर विश्वमळ लागला, विकृतिमळ लागला आणि नंतर प्रकृतिमळ लागला आणि नंतर विकृतिमळ जीवाने लावून घेतले. असे 81 कोटी 6,09 देवतेचे मळ जीव आपल्या जीव स्वरूपावर लावून घेतो. आता हे जरी 2 नाव नित्याधिक्रमे विखो, इंद्रिय, अंतःकरण, देह, विधेय आणि उच्चाधिक्रमे आद्यमळ, विश्वमळ, प्रकृतिमळ, विकृतिमळ. पण हे 2 म्हणजे आता तुम्हाला वाटते की किती 10 मळ आहेत का? 10 मळ नाही, हे 5च मळ आहेत. पण 5च गट आहेत मळाचे, परंतु प्रत्येक गटाला 2 नावं आहेत. तर विखोला विकृतिमळ आहे, आद्यमळाला विधेय नाव आहे किंवा विधेय नाव आहे, विश्वमळाला देह नाव आहे, प्रकृतिमळाला अंतःकरण नाव आहे, विकृतिमळाला इंद्रिय नाव आहे आणि विकृतिमळाला म्हणजे विखो नाव आहे. असं हे फक्त 5च गट आहेत मळाचे. बाबा आता माणसाचं शरीर जे आहे आपलं, आता शरीरामध्ये काय असतंय? आता हे बऱ्याच लोकांना माहीत नाही की आपल्या शरीरात काय आहे. तर बाबा शरीरामध्ये जीव आहे. ह्या शरीरामध्ये जीवाला लागलेली अनादेवता आहे, नंतर सर्गला लागतो, नंतर आद्यमळ लागतो, नंतर इतर देवतेचे मळ लागतात आणि नंतर पिंडस्था लागतात आणि नंतर कर्मलेप लागतात. आता बाबा हे झालं. आता केवळ म्हणजे काय? केवळ म्हणजे शुद्ध. केवळ म्हणजे काय? केवळ म्हणजे शुद्ध. तर केवळ कोणाला म्हणावं? केवळ जीवाला, परमेश्वराला, भूत भजनाला आणि पूर भजनाला असं केवळ म्हणावं. तर मायबाबा हे झालं परमेश्वराच्या भजनाचं केवळ. तर मायबाबा जीव स्वरूपावर असलेल्या 5 विषय कोणत्या आहेत त्या? तर पहिली आपल्याला अनादेयता लागली, नंतर अनादेयतेमुळं अज्ञान झालं, अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान आलं, अन्यथा ज्ञानामुळं
आद्यमळ लागला आणि आद्यमळामुळे जीवत्व आलं. तर अनादिआद्य म्हणजे काय? अनादिआद्य म्हणजे जीव स्वरूपावर असलेला मूळचा दोष. अज्ञान म्हणजे ज्ञान नसणे, अन्यथा ज्ञान म्हणजे खोटे ज्ञान, आद्यमळ म्हणजे जीवाचा आणि सरांनाचा संकोच, आणि जीवत्व म्हणजे सुखदुःख ग्राहकता. तर अशा प्रमाणे हे काय आहे, आपल्या स्वरूपावर असलेल्या 5 पिशी आहेत. आता आपल्याला विघ्न करणारे देवता बघा, 1 ते 4 देवता आहेत. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग, ह्या 72 कोटी देवता आहेत. तर अर्ध्या स्त्रिया आहेत, त्याला विकारसृष्टी म्हणतात. अर्धे पुरुष आहेत, त्याला कर्मसृष्टी म्हणतात. तर आणि 5वी देवता आहे सत्यकाळ शकुन, 6वी शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य. ह्या ज्या 5 देवता आहेत, म्हणजे वरच्या, म्हणजे 5 देवता आहेत, 5 स्थानिक देवता. तर ह्या 5 स्थानीच्या देवता किती येतात? 9,16,10,000. यांना काय म्हणतात? यांना दैवसृष्टी असे म्हणतात. ही दैवसृष्टी आपल्याला म्हणजे अप्रोक्ष ज्ञानाच्या नंतर विघ्न करते, आणि कर्मसृष्टी आणि विकारसृष्टी आपल्याला शब्द ज्ञानाची विघ्न करतात. मायबाबा, शेवटचं पॉईंट आहे तो म्हणजे चतुर्विध कर्मफळ. तर चतुर्विध कर्मफळ म्हणजे स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष. तर मायबाबा, हे स्वर्ग म्हणजे काय? 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या फळाला स्वर्ग म्हणतात. नरक म्हणजे मानवा देहाखालील येवण्याला नरक म्हणतात. स्वर्ग, कर्मभूमी, मनुष्य देहाला कर्मभूमी म्हणतात. आणि मोक्ष 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या फळाला मोक्ष असे म्हणतात. बाबा, हे असे 20 पानं येतं. म्हणजे आपल्याला तुम्हाला हे एवढे 20 पानं, फक्त ह्या गमकमधले 20 पानं जर पाठ केले तुम्ही, तर तुम्हाला हे 9 प्रकरण बरोबर समजू शकतं. बाबा, हे अत्यंत सोपं, आणि 9 प्रकरणं समजण्यासाठी हे अत्यंत सोपं काम आहे. म्हणून हा जे गमक आहे, हे ब्रह्मदेचं जे गूढ आहे, ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि तो 9 प्रकरणं पाठ करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, आणि आपलं भलं करून घ्यायला पाहिजे, अशी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. प्रणाम.